या टुर्नामेंट मध्ये आणि 16 संघांपैकी खरं तर 2 संघ मैदानाच्या आतमध्ये फायनल साठी आहेत। ऋत्विक अगदी उलट्या पावलाने उभा आला होता। इथे दिवसा ढवळ्या धावांची जोरी पहिल्या चेंडूवरती होतीये। अगदी झेल जो होता खरं तर मिस मैदानाच्या आतमध्ये केले गेले। खरं तर फायनलचा हा सामना आहे आणि फायनल मध्ये खरं तर अशाच चुका होत आहेत। अगदी आपण पाहतोय इथे 2 धावा खरं तर येथील अगदी सफिक शेख यांचा झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय। खरं तर आयकॉन आहे टीमचे, यांचा झेल सोडणं अर्थात मॅच सोडल्यासारखं नक्कीच असावं टीमसाठी। अगदी आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतोय। 2 थर आल्या तर त्याच्या नंतरचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती अगदी रफ्तार बनेल हा गोलंदाज प्रदीप सतफळे। षटक क्रमांक पहिला घेऊन काळेवाडी 11। अगदी इथे देखील खोलवर टप्प्याचा मैदानाच्या आतमध्ये चेंडू क्षेत्ररक्षण डाऊन दी बॉल। अगदी योगेश बापू काळे खरं तर अगदी चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये बनवतील। अगदी किल्ल्याची तशी तटबंदी आहे तसं मात्र क्षेत्ररक्षण काळेवाडी 11 टीमचं पाठीमागच्या सामन्यांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले। आज जवळजवळ दोनही संघ मात्र प्लॅनिंग मात्र फायनल खेळण्यासाठीच करून आले होते आणि ती फायनल आज आपल्या समोर खरं तर उभी आहे। त्याच्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सफिक शेख। ओहो पुलटॉस, असे चेंडू आले तर त्याच्यावरती ताव आणि आक्रमण नक्कीच बनवलं जाईल। चेंडू 6 रन मिळवून देईल षटकार। अगदी फायनलच्या मॅच मध्ये पहिला षटकार सफिक शेख यांच्या बॅट मधून मैदानाच्या आतमध्ये येतोय। अगदी लोव फुलटॉस होता आणि त्याच्यावरती पॉवरफुल फटका षटकार। एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमधून करून देत असताना खरं तर आपल्याला पाहायला मिळेल अगदी धावफलक 8 या आकड्यावरती पोहोचतय। नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतील चंद्रकांत। खरं तर सलामीची जोडी सफिक शेख आणि चंद्रकांत यांची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। पहिला षटकार तर आलाय, त्याच्यानंतरचा चेंडू प्रदीप सतफळे मैदानाच्या आतमध्ये काय करेल। 6 षटकांचा सामना आहे, रंगतदार 16 आहे आणि तो 16 नक्कीच दिवे या पंचक्रोशीमध्ये रंगलाय। त्यानंतरचा चेंडू आहे खोलवर टप्प्याचा अगदी चेंडू मैदानाच्या आतमध्ये पंचांचे दोनही आज जमिनीला समांतर धाव अवांतर असेल। इथे व्हाईट बॉल खेळवला जाईल। इथे अवांतर धाव खरं तर येते धावफलकावरती अवांतर येईल। अवांतरच्या मदतीने धावफलक 9 रन ऑन द बोर्ड। 9 धावा धावफलकावरती आहेत सफिक शेख मैदानाच्या आतमध्ये। कित्येक मॅचेस कित्येक टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये मोठं नाव बनवून ठेवलं या खेळाडूने आणि ते आज पिंपळगावच्या टीमकडून खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अगदी सिंगल त्याच्यानंतर प्रयत्न सुरू आहेत, प्रयत्नांना यश मात्र मिळत नक्की जाईल आणि सिंगलचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये खरं तर केलं गेलंय। मिळत आहेत 2 धावा। सुरुवात अगदी पिंपळगाव टीमची देखील चांगली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवरती 2 आल्या, त्याच्यानंतर डॉट अगदी वेगवान, त्याच्यानंतर आक्रमण हवाई यात्रा खरं तर पाहायला मिळालेली षटकार आलाय। 11 रन्स ऑन द बोर्ड, 11 धावा धावफलकावरती आहेत प्रदीप सतफळे। त्यानंतरचा चेंडू आहे गोलंदाजी मार्कवरती प्रदीप सतफळे समोरच्या दिशेने आक्रमण झालाय। चेंडू जमिनीला समांतर वेगवान, सनसनी मैदानाच्या आतमधून चेंडू वेगवान आहे। इथे स्टॉप करणं गरजेचं असेल आणि स्टॉप तर मैदानाच्या आतमध्ये होतोय। अगदी इथे देखील चांगले प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये। याही चेंडूवरती मिळत आहेत 2 धावा। 2 धावा येतील धावफलकावरती। धावफलक 13 या आकड्यावरती पोहोचेल। पार्टनरशिप खरं तर तोडणं टीमसाठी, काळेवाडी 11 टीमसाठी थांबवणं गरजेचं असेल। या खेळाडू खरं तर सेट होत असताना सफिक शेख मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्याचा हा चेंडू पाहायला मिळतोय। अगदी समोरच्या दिशेने मिड ऑप्शन तिथे खरं तर एक चांगलं क्षेत्ररक्षण ऋतिक पुन्हा एकदा बनवेल। षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून या ठिकाणी 1 मार्गस्थ होतोय। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, टीम आता पोहोचते 14 या आकड्यावरती। 14 धावा या ठिकाणी सिद्धेश्वर 11 पिंपळगाव टीमचे पाहायला मिळतील। 14 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक पॉवर प्लेचं खरं तर अंतिमचं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती सातत्याने नक्कीच टेनिबॉल्स विश्वामध्ये मोठं नाव खरं तर याही खेळाडूने कोरून नक्की सुवर्ण अक्षरामध्ये कोरून ठेवले। गाव मांडवगाव फराटामधून खरं तर ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। अगदी दिवे पंचक्रोशी या नगरीमध्ये येऊन खरं तर हा खेळाडू पोहोचलाय। पुरंदर तालुक्यामध्ये खरं तर पोहोचलाय। रणजित फराटे आयकॉन या ठिकाणी काळेवाडी 11 टीमकडून गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळेल। रणजित फराटे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे सामना करण्यासाठी। पुन्हा एकदा सफिक शेख आयकॉन पुढे आयकॉन, कोण आयकॉन ही खेळी करेल। इथे फटका फसलाय की काय सचिन मैदानाच्या आतमध्ये की निखिल
अगदी इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडलं गेलंय. झेल तर नक्की सुटलाय. तिसऱ्या पंचांची मागणी खरं तर केली गेली आहे. अगदी फायनलचा हा रंगतदार सामना आहे आणि इथे सोरटी धाव पकडण्याचा प्रयत्न खरं तर दोनही खेळाडूंचा होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. महत्वपूर्ण डिसिजन असेल, महत्वपूर्ण सामना देखील तितकाच आहे आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील सन्माननीय या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतील राजूशेठजी झेंडे यांचं दरम्यानच्या काळामध्ये शुभ आगमन झाले. त्यांच्या समवेत या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. सन्माननीय निवृत्तीजी अश्रू झेंडे बिल्डर्स डेव्हलपर्सचे खरं तर ते मालक आहेत, यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. मान्यवरांचं खरं तर या टुर्नामेंटमध्ये आम्ही करतोय सहर्ष स्वागत. डिसिजन खरं तर खूप महत्वाचं असेल. अगदी 6 निशा या ठिकाणी आपल्याला STC लाईव्हच्या माध्यमातून खरं तर पाहायला मिळेल. अगदी महत्वपूर्ण डिसिजन आहे. खेळाडू मात्र सेफ असेल. सामना पुन्हा एकदा चालू केला जाईल. देखील पाहतोय तिसऱ्या पंचांची खरं तर पंचांनी मागणी केली गेली होती. इथे खेळाडू मात्र सेफ आहे. जीवाची बाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये लढवली गेली, परंतु रणजित आज नक्कीच दिल जिंकेल सगळ्यांचा मैदानाच्या आतमधून. अगदी झेल होता तो मात्र निखिल यांच्याकडून खरं तर मिस होतोय. एक धावांचा ब्रेक अर्थात सफिक शेखला थांबवण्यामध्ये रणजितला आज यश आलं असतं. इथे सिंगल जे आहे ते आत्ताची प्राप्त होतीये. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये रणजित फराटे, स्ट्राईक वरती चंद्रकांत, खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेने आक्रमण. मैदानाच्या आतमधून आक्रमण तर झालंय आणि समोरच्या दिशेने पुन्हा एकदा मिलेगा मौका तर देगा चौका. चौकार 4 रन. इथे चौकार आलाय. अगदी समोरच्या दिशेने हे आक्रमण चंद्रकांत यांच्या बॅट मधून होतोय. चौकार. चौकाराच्या मदतीने खरं तर धावफलक बदलतंय. संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती, 19 धावा धावफलकावरती आहेत. अगदी प्रमुख पाहुणे खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. आज सर्व प्रमुख पाहुण्यांना पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. इथे आडवा बॅटने मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न चंद्रकांत करतोय. चेंडू मिस करेल नक्कीच. बंदुकीची गोळी जशी निघून जाते तशी रणजित फराटेचा चेंडू खेळपट्टीवरती नक्कीच निसटून जाईल. डॉट बॉल. अगदी आपण पाहतोय युट्यूब लाईव्हच्या वाहिनीवरती सुद्धा असंख्य प्रेक्षक खरं तर आपल्याला जोडलेले पाहायला मिळतील. त्यांचंही देखील मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. जवळजवळ या ठिकाणी आपण पाहतोय 58,000 खरं तर व्ह्यू पाहायला मिळतील. आज 58,000 लोक खरं तर सामना पाहतायत. अगदी 192 देशांमध्ये खरं तर हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. लोबल टेंडू मैदानाच्या आतमध्ये आक्रमण झाले. 1 बाउन्स 2 बाउन्स लँड तर होईल. सीमा रेषा पार. मॅक्सिमम 4. चौकार. चंद्रकांत नक्कीच चमकेल मैदानाच्या आत. आज आमदार चषक 2025 मध्ये आक्रमण केला. या षटकामध्ये बाउंड्रीज आलेल्या पाहायला मिळतील. अगदी ग्राउंड खरं तर प्रेक्षकांच्या माध्यमातून पूर्णपणे भरलेलं सजलेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय. लाखो क्रिकेट प्रेमी राजांचं पुन्हा एकदा आमदार चषक 2025 मध्ये या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आहेत. रणजित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चंद्रकांत इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न चंद्रकांत मैदानाच्या आतमध्ये इथे करेल. अगदी इथे नकल चेंडू खरं तर वापरण्यात आलाय. काही चेंडू वेगवान येतील तर काही चेंडूमध्ये थोडासा बदल. रणजित नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आखणी करेल. या चेंडूवरती जर पाहिलं तर डॉट बॉल मिळेल. निर्धाव चेंडू.
इथे ॲडो बॅटने परफेक्ट मिडल ऑफ बॅट चेंडूला पाठवलंय पुनशी एकदा डीप स्क्वेअर लेग फोडेल चेंडू पुनशी पोहोचेल 6 रन धक्का तर छक्का षटकार आक्रमण मैदानाच्या आतमध्ये इथे केलं गेलंय षटकार येतोय आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून या ठिकाणी 2चा खेळ संपेल टीम आता पोहोचते 29 रन ऑन द बोर्ड 29 धावा धावफलकावरती आहेत 29 धावा धावफलकावरती प्लॅनिंग बनवलंय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली अक्षरशः गोलंदाजांची कत्तल करण्याचा प्रयत्न चंद्रकांत आणि सफिक शेख खरं तर मैदानाच्या आतमध्ये करतायत महत्वपूर्ण मॅच आहे आमदार दमदार चषक 2025 अगदी चंद्रकांत यांनी देखील 4 चेंडूमध्ये 8 आतापर्यंत षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून या ठिकाणी पाहायला मिळेल षटक तिसरं षटक आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी पुनश्च एकदा पाहायला मिळेल ज्या खेळाडूने खरं तर मागील षटकामध्ये 13 धावा खरं तर खर्च केल्या होत्या पुनश्च एकदा तोच गोलंदाज या ठिकाणी काळेवाडी टीमचा सितारा अर्थात प्रदीप सतफळे षटक क्रमांक 3 मार्गस्थ करत असताना पाहायला मिळेल सफिक शेख पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतरचा चेंडू पुनश्च एकदा बॅटर तयार इथे पाठीमागच्या दिशेने वेगवान आहे उलट्या पावलाने निखिल यांना धावावं लागेल पडावं लागेल परंतु मैदानाच्या आतमध्ये भिडावं लागेल चेंडू रोखण्यामध्ये यश आलंय की काय मैदानाच्या आतमध्ये यश तर नक्कीच मिळेल अगदी याही चेंडूवरती पाठीमागे खरं तर फटका खेळला होता क्षेत्ररक्षक दूरवरती नक्कीच धावलेत आणि इथे अगदी मिळत आहेत 2 धावा इथे मिळतील 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलतंय संघाची धावसंख्या 31 रन ऑन द बोर्ड 31 धावा धावफलकावरती आहेत त्याच्यानंतरचा चेंडू पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये इथे एकदा ब्लास्ट झालाय समालोचन कक्षाला मानवंदना दिली चेंडू येऊन पोहोचेल पुनश्च एकदा स्टँड अँड डिलिव्हर 6 रन षटकार अगदी प्रमुख पाहुण्यांच्या पुढे खरं तर चेंडू येऊन पडेल आणि षटकार मैदानाच्या आतमधून येतोय चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळेल षटकार मिळतोय षटकाराच्या मदतीने धावफलक बदलतंय संघाची धावसंख्या आता मात्र 37 या आकड्यावरती पोहोचेल सफिक शेख खरं तर निखिल झेंडे यांनी खरं तर त्यांचा झेल सोडला होता मिस केला होता त्याच्यानंतर त्यांची खेळी खरं तर पाहायला मिळते अगदी मैदानाच्या आतमध्ये जीवनदान देत आहे तुम्ही आणि त्याच्यावरती खरं तर मी परतफेड करणार आहे नक्कीच परतफेड करतील परंतु आक्रमण आणि क्षमतेने ती परतफेड नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केली आहे अगदी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सफिक शेख करतायत मोठमोठे फटके खरं तर खेळत त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुनश्च एकदा आहे अगदी चेंडू खरं तर पोहोचत असताना याही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय अगदी सुरेख चेंडू अगदी सुरेख चेंडू इथे पाहायला मिळेल इथे पुनश्च एकदा तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी पुनश्च एकदा केली जाते इट इज अ वाईट बॉल
अवांतर धाव या ठिकाणी खरं तर पाहायला मिळतीये. अगदी वाईट बॉल मिळेल. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आहे. अगदी अक्रॉस द बॅट इथे चेंडू पुरेशी एकदा लॉंग लेगच्या दिशेने आक्रमण बनवण्याचा प्रयत्न, सिंगल मिळते. त्याच्यानंतर दुहेरीचा प्रयत्न सुरू आहे. मिळतात याही ठिकाणी 2 धावा. अगदी चांगली सुरुवात खरं तर मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप जवळ येऊन ठेपलेली या ठिकाणी पाहायला मिळते. धावफलकावरती 40 हा आकडा आहे. 40 धावांवरती धावफलक पोहोचवले दोनही खेळाडूंनी. सफिक शेख आणि चंद्रकांत नाथू यांनी आक्रमण बनवलं. क्षमता आपल्यामध्ये असायला हवी. अगदी फायनल मध्ये पोहोचले आपण. प्लॅनिंग आहे पिंपळगाव टीमने देखील प्लॅनिंग आज बनवलंय. ते उलटा पुलटा फटक्याला यश मिळेल. राजगडला ब्लास्ट नक्कीच केलाय. चेंडू लँड होईल. पुन्हा एकदा वाघाची दहाड फोडेल पहाड. आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम 6 षटकार. आक्रमण तर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच होतोय आणि षटकार मिळेल. षटकार मिळतोय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलेल आणि संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचेल 46 धावा. धावा धावफलकावरती आहेत. अंतिमचा चेंडू अजून खरं तर उरलाय. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सफिक शेख ब्लास्ट करतात. 12 चेंडूमध्ये 30 आतापर्यंत जमवल्यात. त्याच्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये वेगवान झालाय. पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना रणजित फेकी करतोय. चुकी झाली की काय? इथे कव्हर महत्वाचा असेल आणि कव्हर सुद्धा निष्ठून नक्कीच जाळं तोडण्यात यश आलंय. इथे वाईट बॉल आहे. +4 रन पण मिळतील. सर इथे पुरेशी एकदा तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. बॉलिंग टीमचा खरं तर मागणी केली आहे तिसऱ्या पंचासाठी वाईड साठी. इट इज अ वाईट बॉल. वाईट बॉल असेल. 6 धावा टोटल मिळतील आताच्या. 6 धावांच्या मदतीने 50+52 धावा धावफलकावरती. 52 रन्स ऑन द बोर्ड. 52 धावा धावफलकावरती आहेत. अगदी आपण पाहतोय बोनस खरं तर 6 धावांचा खरं तर पिंपळगाव टीमला मैदानाच्या आतमधून बोनस मिळतोय. अगदी आज मात्र मैदान पूर्णपणे लाखो क्रिकेट प्रेमींच्या राजाने खरं तर पाहायला मिळते आपल्याला उपस्थित. लाखो क्रिकेट प्रेमी राजांचं पुन्हा एकदा या ठिकाणी सरसे स्वागत. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत आक्रमण करेल. अक्रॉस द बॅट लॉंग लेगच्या दिशेने ब्लास्ट नक्की झालाय. चेंडू लँड होईल. 1 बाउन्स पुन्हा एकदा 4 रन चौकार. षटक थोडस महागडं नक्कीच ठरलेलं या ठिकाणी पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. पिंपळगाव टीम आता पोहोचते 56 रन्स ऑन द बोर्ड. 56 धावा धावफलकावरती आहेत. 56 धावा धावफलकावरती आहेत. छप्पन्न धावा खरं तर धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आपल्याला धावफलक.
पाठीमागचं षटक खरं तर 18 धावांचं प्रदीप सतफळे यांचं खरं तर थोडंसं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळेल. 18 धावा खरं तर खर्च करायला लागल्यात त्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. चौथं मार्गस्थ होतंय आणि रणजित फराटे पुन्हा एकदा टीमचा आयकॉन, तर पुढे पिंपळगाव टीमचा आयकॉन अर्थात या ठिकाणी आपल्याला सफिक्स एक पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या या ठिकाणी पोहोचली आहे 56 धावा धावफलकावरती आहेत. अगदी खोलवर टप्प्यात चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण, मैदानाच्या आतमधून चेंडू लँड तर झालाय. रोखण्यात यश आलंय की काय? मैदानाच्या आतमध्ये काय घडेल? इथे अगदी चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून पाहायला मिळतंय. अगदी कित्येक धावा खरं तर ऋत्विकने तिथे वाचवल्यात. अगदी किल्ल्याची जशी तटबंदी आहे तशी मात्र नक्कीच ऋत्विकने आज सीमारेषेची तटबंदी मैदानाच्या आतमधून बनवली आहे. धावा वाचवल्यात, जवळजवळ 5 धावा तर वाचवल्यात ऋत्विकने. आताची सिंगल येईल, सिंगलच्या मदतीने धावफलक बदलतंय. संघाची धावसंख्या 57 या आकड्यावरती रणजित. इथे देखील एक हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न आहे. पाठीमागच्या दिशेने चेंडू वेगवान पुरुष एकदा होतोय आणि या चेंडूवरती अगदी सिंगल मिळेल. सिंगल आले धावांना खरं तर ब्रेक लावण्याचा प्रयत्न नक्कीच रणजितला रणनीती मैदानाच्या आतमध्ये खरं तर आखावी लागेल. सफिक शेख यांना थांबवावं लागेल. अगदी चंद्रकांत देखील तितकाच ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये करतोय. साथ मात्र चांगली आहे दोघांची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी सफिक शेखने खरं तर 13 चेंडूमध्ये 31 आतापर्यंत बनवल्या. चंद्रकांतने 7 चेंडूमध्ये 19 खेळल्या. सफिक पुढे एकदा इथे स्लोबाबान मैदानाच्या आतमध्ये येतोय. इथे उलटा फुलटा तर झाला. आयडी पॉइंट फोडेल चेंडू, नक्कीच पुन्हा एकदा पोहोचेल. मात्र 4 रन. चौकार, अगदी चौकार षटकारांचा खरं तर इथून पुढे पाऊस पडलाय. पाठीमागे सुद्धा पाऊस पाडण्यात आलाय. रणजित वरती पुन्हा एकदा आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केलं जातंय. अगदी आयकॉन पुढे आयकॉन खरं तर आपल्याला लढाई ही पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडूमध्ये 35 आतापर्यंत बनवल्या. त्याच्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा सफिक शेख. इथे आक्रमण समोरच्या दिशेने बनवलंय. वेगवान तर झालाय. ऋत्विक डाऊन दी बॉल पुन्हा एकदा आहे आणि याही चेंडूवरती मिळतीये सिंगल. काही चेंडू खरं तर चांगले आहेत. चांगल्या चेंडूला सन्मान आहे तर खराब चेंडूला मात्र सन्मान देण्याचं काम नक्कीच खेळाडू करतायत. त्यानंतरचा चेंडू पुन्हा आहे. इथे चेंडू मात्र नक्कीच पोहतो. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू येऊन ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. अगदी डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमधून येतोय. षटक खरं तर महत्वपूर्ण आहे. अगदी 4थ्या षटकामध्ये रणजित गोलंदाजी करतोय. पाठीमागचे षटक देखील तितकं चांगलं रणजितच्या माध्यमातून मार्गस्थ झाले. अगदी पाठीमागची जर आपण मॅच जर पाहिली तर सेमीफायनल मध्ये फक्त 4च धावा, 2 षटकं हाताळली, 4च धावा खर्च केल्या, 4 विकेट सुद्धा नावावरती आणि मॅन ऑफ द मॅच पाठीमागच्या सेमीफायनलचा रणजित फराटेचा आहे. त्यानंतरचा चेंडू रणजित. अगदी हाही चेंडू मात्र रंगभेदक मैदानाच्या आतमधून पाहायला मिळेल. आतापर्यंत खरं तर अजूनपर्यंत विकेट आलेले नाहीये. 4 षटकांचा खेळ संपेल. सिद्धेश्वर 11 पिंपळगाव टीम पोहोचली. 63 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. 63 धावा धावफलकावरती आहेत तर अजूनपर्यंत एकही विकेट या ठिकाणी आलेली नाहीये. उर्वरित अजून देखील 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूवरती देखील कित्येक धावा देखील धावफलकावरती येतील. रणजितने आतापर्यंत 2 षटकं हाताळली. तर 12 चेंडूमध्ये रणजितने 22 धावा खरं तर खर्च करत नक्कीच झालाय. 4 षटकांचा खेळ संपतोय. 63 धावा धावफलकावरती आहेत. अगदी आपण पाहतोय दमदार आमदार चषक 2025. अगदी सुंदर असं आयोजन नियोजन केले. खरं तर 4ही दिवस, आज 5वा दिवस आहे, अंतिमचा दिवस आणि अंतिमच्या सामन्यामध्ये येऊन खरं तर आपण पोहोचलोय. 63 धावा धावफलकावरती आहेत. अगदी जर पाहिलं हेलचूक
हेल्पचेक. गणपती बाप्पाचा जयघोष. गणपती बाप्पाचा जयघोष टीम काळेवाडी 11 ने पुनश्च एकदा केलाय आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी खरं तर मैदानाच्या आतमध्ये उतरेल. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजून देखील बाकी आहे आणि सिद्धेश्वर 11 पिंपळगाव टीम किती धावा मिळवेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 63 धावा धावफलकावरती आहेत. धावांचा डोंगर खरं तर उभा करण्यामध्ये नक्कीच यश आले. अजूनपर्यंत एकही विकेट आलेली नाहीये. अजूनपर्यंत खरं तर विकेटचा शोध टीम नक्कीच काळेवाडी 11 टीम करते. मॅसेज नक्कीच पुरवले. टीम प्लॅनिंग पुनश्च एकदा बनवलंय. रणजित फराटे आणि आयकॉनने पुनश्च एकदा काहीतरी कानमंत्र मैदानाच्या आतमध्ये सुचवले असतील. इथे कानमंत्रांचा वापर इथे केला जाईल की काय. मॅसेज तर पुरवलाय परंतु मॅसेज मैदानाच्या आतमधून काय असेल. अमित झेंडे गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 5 अमितच्या माध्यमातून आज मार्गस्थ होईल. चला टीम जास्त वेळ नकोय. सामना आपल्याला चालू करायचा आहे. अमित झेंडे षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून 5वं अमित झेंडे यांच्या माध्यमातून मॅच पुन्हा चालू करतोय आपण. रणजित फराटे एसट्यांच्या पाठीमागून खरं तर नक्की क्षेत्ररक्षण लावण्यासाठी. त्यानंतरचा चेंडू सफिक्स 1. इथे अगदी आक्रमक मैदानाच्या आतमध्ये टप्पा खरं तर बदलला गेला. या चेंडूवरती सिंगल जी आहे ती मिळेल. अमित झेंडे जर पाहिलं तर कित्येक मॅचेस मध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. अगदी दर्जेदार आणि चांगले गोलंदाजी नेहमी अमित करतो. अगदी सेमीफायनल मध्ये देखील तितकी चांगली गोलंदाजी अमित कडून खरं तर पाहायला मिळाली होती. त्याने देखील कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न कित्येक मॅचेस आणि पाठीमागच्या सेमीफायनल मध्ये देखील केलाय. इथे फायनलची मॅच आहे आणि अमित वरती आक्रमण बनवतील का हे 2 खेळाडू. आक्रमण करावा लागेल इथे. ओम इथे रोकेल. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून पाहायला मिळेल. झेल तर झाला नाहीये परंतु चेंडूला आज मला रोखणं गरजेचं आहे. धावांना ब्रेक लावणं मला गरजेचं आहे आणि नक्कीच धावा वाचवेल ओम. अगदी जिथे चौकार आला असता तिथे मात्र इथे देखील एक आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतोय. पाठीमागच्या दिशेने सचिन काळे खरं तर डाऊन दी बॉल आणि फ्लाय स्लिपची संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये होतंय. इथे विकेट येईल. बॅटर बाद. पाठीमागचा झेल खरं तर मिस झाला अगदी ओमच्या माध्यमातून परंतु त्याच्यानंतर इथे अगदी सचिन काळे यांनी देखील एक चांगला झेल मैदानाच्या आतमधून या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे विकेट येईल. पहिला धक्का टीम सिद्धेश्वर 11 पिंपळगाव टीमला बसत असलेला पाहायला मिळाला. विकेट. चंद्रकांत यांनी देखील वैयक्तिक 21 धावांची खेळी या ठिकाणी खरं तर आपल्याला 10 चेंडू मध्ये पाहायला मिळाले. 21 धावा जोड. संघाची धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते 66 रन्स ऑन द बोर्ड. 66 धावा धावफलकावर. ओहो आल्या सरशी आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. ज्या पावलाने मैदानाच्या आतमध्ये खरं तर आलेत त्याच पावलाने खरं तर पुनश्च एकदा परतवावं लागेल आपल्या तंबूच्या आश्रयाला. विकेट. बॅटरबाद. खरं तर इथे विकेट बॅक टू बॅक मैदानाच्या आतमध्ये टीम नक्कीच धक्के बसले गेलेत. अगदी विकेट आली आहे. वैभव थोरात खरं तर मैदानाच्या आतमध्ये आले आणि विकेट मैदानाच्या आतमधून येते. पहिल्या चेंडूवरती विकेट. खरं तर हॅट्रिकचा चान्स मैदानाच्या आतमध्ये बनेल आणि सन्माननीय निखिल शेठ झेंडे यांच्याकडून अमित झेंडे यांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सन्माननीय निखिलजी झेंडे यांच्याकडून खरं तर हॅट्रिकसाठी अमित झेंडे यांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अगदी पाठीमागे मी ही बोललो होतो. अमित खरं तर धावांना ब्रेक वारंवार षटक हाताळत असतो. सेमीफायनल मध्ये देखील अमितने तितकी चांगली गोलंदाजी केली आहे आणि अमित पुनश्च एकदा फायनल मध्ये विकेट मिळवतोय. जी बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे मिस करेल. या चेंडूवर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे धावचीत होण्याची शक्यता वाढली आहे. 8 तर आहे. इथे पुन्हा एकदा विकेट आली आहे. अगदी पाठीमागच्या दोनही चेंडूवरती अमितच्या विकेट होत्या. इथे
धाव 24 स्वरूपात खरं तर विकेट येते. बॅटर इथे बाद होतोय. विकेट अगदी धाव संख्या खरं तर ढासळलेली पाहायला मिळते. 66 रन्स ऑन द बोर्ड. 66 धावा वरती आहेत. 66 धावा खरं तर धाव फलकावरती आहेत आणि बॅक टू बॅक विकेट आल्यात. अमित झेंडेने नावाचा डंक मात्र आमदार चषकामध्ये दाखवलाय. विकेट तानाजी यांना देखील बाद करण्यामध्ये यश आले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी ऋषी येथील दर्जेदार आणि क्वालिटीचं षटक खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अमित यांचं अंतिमचा चेंडू खरं तर उरलाय. अगदी पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्याच्यानंतर 2 धावा खर्च केल्यात आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक विकेट्स. जवळजवळ लगातारच्या 3ही विकेट्स या ठिकाणी पाहायला मिळेल. अंतिमचा चेंडू शिल्लक आहे आणि टीमचा आयकॉन अर्थात पिंपळगाव टीमचा आयकॉन सपिक 6 स्ट्राईक वरती आहे. अमित झेंडे क्षमता खरं तर खूप आहे खेळाडूकडे. धावा रोखल्यात अमितने. त्यानंतरचा चेंडू सपिक्स 1 मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील अडकवण्याचा प्रयत्न होता. अगदी 1 बाउन्स ओम येईल. डाऊन दी बॉल योगेश बापू खरं तर चेंडूवरती रोखतील. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 5चा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या पोहोचली. सिद्धेश्वर पिंपळगाव 11 टीम पोहोचली आहे मात्र 67 या आकड्यावरची. दर्जेदार आणि क्वालिटीचं षटक खरं तर अमित झेंडेचं पाहायला मिळते. फक्त 4च धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स त्याच्या नावावरती आहेत आणि 1 धावचीत अशा टोटल 3 विकेट्स या षटकामध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. अगदी सुरेख षटक अमित झेंडेचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी अगदी अंतिमचं षटक मार्गस्थ होत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी अनुभवी गोलंदाज आहेत. बऱ्याच मॅचेस या ठिकाणी पंचक्रोशीमध्ये खेळलेला खेळाडू अर्थात गणेश जावळे गोलंदाजी मार्कवरती. गणेश जावळे खरं तर गोलंदाजी मार्कवरती आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी अंतिमचं षटक गणेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आयकॉन आहेत सपिक्स 1. आज 50 पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच सपिक्स 1 मैदानाच्या आतमध्ये अर्धे शतकाची खेळी करतील का. अगदी 17 चेंडूमध्ये 38 आतापर्यंत बनवल्यात. त्याच्यानंतर गणेश जावळे. अगदी चेंडूला मात्र सन्मान नक्कीच दिला जाईल आणि दंडात्मक कारवाई मात्र गोलंदाजावरती केली जाईल. बॅट बॉल अवांतर धाव या ठिकाणी येते. त्याच्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेने. इथे आक्रमण बनेल. 1 बाउंड चेंडू लॉंग ऑन फोडेल. चेंडू सीमारेषा पार. इथे देखील सनसनी 4 रन. चौकार आणि मोठमोठे फटके या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चौकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलत आहे. संघाची धावसंख्या 72 रन ऑन द बोर्ड. 72 धावा धावफलकावरती आहेत. 72 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतील. गणेशजी जावळे यांचं खरं तर सुस्वागतम या ठिकाणी पाहायला मिळेल. चौकार आलाय सपिकच्या बॅटमधून. इथे देखील खोलवर टप्प्याचा. इथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण फसलंय. बॅक टू बॅक लगातारचा पुन्हा एकदा जमिनीला समांतर. मिलेगा मौका तर देगा चौका. 4 रन. चौकार. बॅक टू बॅक आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होत गेलंय. अगदी पाठीमागे अमितने फक्त 4च धावा खर्च केल्या परंतु त्याच्यानंतर इथे बॅक टू बॅक 2ही चेंडू मात्र आक्रमण केलेत. सपिक्स 1 आता पोहोचलेत 19 चेंडूमध्ये 46 वरती. 19 चेंडू 46 धावांवरती. अजूनपर्यंत मतदानाचा तड जो आहे तो मात्र सपिक्स 1 खरं तर सोडत नाहीयेत. 19 चेंडू 46 धावा मैदानाच्या आतमध्ये. नाबाद फेरीमध्ये अजूनपर्यंत फायनलचा डंका सपिक्स 1 नक्कीच पिंपळगाव टीमसाठी. इथे देखील चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो असताना उलटा पुलटा रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सपिक्स 1 करतायत. अगदी डॉट बॉल निर्धाव शुंड या ठिकाणी पाहायला मिळेल. 76 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 76 रन्स ऑन द बोर्ड. त्याच्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा इथे लोवर फुल टॉस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमधून केला जातो. या चेंडूवरती सिंगल आले. सिंगलच्या मदतीने दुहेरीचा प्रयत्न सुरू आहे. कॉलिंग मिस कॉलिंग. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल. इथे मिळतायत त्या पुढे एकदा 2 धावा. इथे मिळतायत 2 धावा. 2 धावांच्या मदतीने 21 चेंडू 48 धावांची खेळी. सपिक्स 1 मैदानाच्या आतमध्ये 50 लांब नाहीये परंतु गणेश
इथे 50 पूर्ण करतील का आपल्या लास्ट वरती प्रदीप सतफळे डाऊन दी बॉल आहे. 50 खरं तर रोखण्यात पुन्हा एकदा यश आलंय आणि अगदी आपण पाहू शकतो 22 चेंडू आणि 48 धावांची खेळी करून सफिक शेख मैदानाचा तट खरं तर सोडत असताना पाहायला मिळतील. परंतु क्वालिटीची खेळी मात्र नक्कीच आपल्याला सफिक शेख यांच्याकडून पाहायला मिळाली पिंपळगाव टीमसाठी. अगदी 48 धावांची खेळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. विकेट अगदी आपण जर पाहिलं तर पिंपळगावच्या टीमच्या हाफमध्ये खरं तर महेश नानगुडे यांना देखील आपण पाहिलं होतं अगदी तिसऱ्या मॅच मध्ये पिंपळगावच्या. तो देखील 49 या आकड्यावरती खरं तर महेश नानगुडे तिथे बाद झाले होते. इथे सफिक शेख मैदानाच्या आतमध्ये खरं तर 22 चेंडू 48 धावांची खेळी करून इथे बाद होत आहेत. परतवतील डगआउट मध्ये 78 धावा धाव फलकावरती. अंतिमचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये धावचीची संधी मैदानाच्या आतमध्ये असेल. पंचांचं एक बोट मात्र आकाशाकडे. पुन्हा एकदा एक विकेट आले मैदानाच्या आतमधून. धक्का क्रमांक या ठिकाणी बसतोय 5वा. टोटल रन ऑन द बोर्ड सिद्धेश्वर 11 टीमने बनवल्यात पिंपळगाव टीमने बनवल्यात 78 धावा. तर विजयासाठी काळेवाडी 11 टीमला बनवायच्यात 79 धावांचा पाठलाग करायचा. 36 चेंडू 79 धावांचा पाठलाग. जवळजवळ डोंगर तर खूप आहे. जर क्षमता आपल्यामध्ये असायला हवी आणि आक्रमण खरं तर आपण करायला हवंय. 36 चेंडू आणि 79 धावांची खरं तर गरज असेल टीमसाठी आपण करण्यासाठी. दोनही टीम्स जास्त वेळ घ्यायचा नाहीये. सामना पण आपल्याला लवकरात लवकर चालू करायचा आहे. पुढे लगेच बक्षीस वितरण देखील आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यामुळे फायनल खरं तर होणं गरजेचं असेल. बॅड लाईटचा अपील पुन्हा चालणार नाहीये. त्याच्यामुळे वेळेचं बंधन आहे. सामना देखील आपल्याला चालू करायचा आहे. चला सिद्धेश्वर 11 पिंपळगाव टीम एक लाईनअप करा लवकरात लवकर आणि मैदानाचा ताबा घ्या. त्यानंतर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये खरं तर या ठिकाणी सिद्धेश्वर 11 पिंपळगाव टीम नक्कीच सजवेल. दोनही पंच पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जातील आणि काळेवाडी 11 टीम सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवतील. जशी बॅच सुरू होईल पुन्हा एकदा आवाजामध्ये या ठिकाणी बदल नक्कीच. गेली 4ही दिवस आणि आजचा 5वा दिवस नक्कीच आपल्याला नेहमी पाहायला मिळत असतात. अनिकेतजी गुंजाळ सर या आपलं या ठिकाणी सरस स्वागत आहे. धन्यवाद सूरज. छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा, देह राज याचा प्राण योग याचा, मूळ कैलासाचा ऐसा राजा.
मातीसाठी प्राण सांडतो, युद्ध मांडतो ऐसा राजा, जीव वाहतो, जीव लावतो, जीव रक्षितो ऐसा राजा. छत्रपती शिवरायांना त्रिवार असं मानाचं वंदन पिंपळगाव संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि या टीम साठी ऋषिकेशजी नातू आणि संकेतजी काकडे यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत सामना विजयी करण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूने काळेवाडी 11 संघाची सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. महत्वपूर्ण मॅच, मेगा फायनल, ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये जी सुरू होताना पाहायला मिळेल. छत्तीस चेंडू आणि 79 धावा हे टार्गेट नक्कीच पाहायला मिळतंय. मेगा फायनल सामना रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये, कारण दोनही संघ मैदानाच्या आतमध्ये झुंज आणि झुंज करताना पाहायला मिळतील. आपुलिया हिता जो असे जाणता, आपुलिया हिता जो असे जाणता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आणि शेवटचा दिवस या ठिकाणी मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळेल. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅचला होतीये सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. आयकॉन म्हणून फार मोठी मागणी संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूला आहे, अर्थात शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटाचा असणारा एक तेजपुंज तारा म्हणून आम्ही ज्याच्याकडे सातत्याने पाहतो, एक अष्टपैलू कामगिरी सातत्याने ज्याची टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळत असते, अर्थात रणजित फराटे ऑन स्ट्राईक नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. तर नॉन स्ट्राईकच्या दिशेने प्रदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. छत्तीस चेंडू 79 धावा विजयाचं समीकरण. मानाची क्रिकेटची स्पर्धा. ममताताई शिवतारे लांडे आणि त्याचप्रमाणे अनिकेत दादा झेंडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र आमदार चषक मोठ्या थाटामाटात मोठ्या उत्साहात गेले 5 दिवस या मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळाले. आज मात्र महाअंतिम सोहळा, महाअंतिम दिवस आणि महाअंतिम लढत मैदानाच्या आतमध्ये जारी होताना पाहायला मिळेल. पंचांचा इशारा आला जातोय. लेज दी प्ले, स्ट्राईकला रणजित, तर गोलंदाजी मार्कवर इंदापूर एक्सप्रेस. शफीक पहिला चेंडू आडव्या बॅटने आक्रमण तर आहे. 2 क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमोर. सिंगल तर घेतलीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास पाहायला मिळतोय. 2 धावा तर घेतल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आहे. आणि इथे 3 धावा वाऱ्याच्या वेगात येताना पाहायला मिळतील. साजबाज आणि ताज 3 धावसंख्येच्या मदतीने संघाचं खातं उघडलेलं पाहायला मिळत आहे. दोनही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये अनेकदा लढलेत. एकमेकांना धूळ चारली आहे, एकमेकांना पाणी पाजलंय, एकमेकांना खडे चारलेत, एकमेकांचा सपाटून मारही खाल्लाय. आज गाठ पडलीये ठकाठका. निमित्त आहे आमदार चषक 2025. कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये? काळेवाडी की पिंपळगाव, पिंपळगाव की काळेवाडी? प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. शफीक इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे अगदी आपण पाहूया, संधी आहे. संधीचं सोनं होणार का? आणि संधीचं सोनं देखील झालंय. क्रिकेट मधली आत्महत्या पाहायला मिळेल. स्वस्तामध्ये परतलाय प्रदीप मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद, धक्का क्रमांक पहिला. टेनिस बॉल क्रिकेटचा असणारा धगधगता थरार आपण पाहतोय. प्रथम क्रमांकासाठी 55,555 रुपयाचं कॅश प्राइज. ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न होते. अनिकेत शेठ झेंडे आणि गिरीशदादा झेंडे यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांकासाठी 44,444 आदरणीय राजेंद्र मारुती झेंडे आणि आदरणीय नितीनजी काळे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. तृतीय क्रमांक 33,333 आदरणीय निवृत्ती झेंडे आणि आदरणीय सुजितजी सुरेश झेंडे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक पाहायला मिळेल. तर चतुर्थ क्रमांकासाठी सुजित शेठ झेंडे आणि अनुपमजी फडतरे यांच्या माध्यमातून हे प्राइज पाहायला मिळत आहे. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे फार मोठ्या प्रमाणात अपील होताना पाहायला मिळेल. फार मोठा अपील होताना पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 31, अपील करण्याचा पुरेपूर अधिकार खेळाडूंकडे आहे, परंतु अपील फेटाळण्याचे तितकेच अधिकार पंचांकडे देखील आहे.
एजला कोणताच रिव्ह्यू नाही, याची नोंद घ्या. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नॉट आउट. $22,222 सुजी शेठ झेंडे, अनुपमजी फडतरे साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक. काळेवाडी संघाचे 12 मॅन संपर्क करा. अतिरिक्त खेळाडू काळेवाडी टीम. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. इंदापूर एक्सप्रेस सफिक शेख. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पडझड जाणवतीये. तोपर्यंत अगदी आपण पाहूया. डॉट चेंडू, शरीरभेदक मारा पाहायला मिळतोय. ही खासियत आहे या गोलंदाजाची. अगदी पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्यात आणि त्यानंतर एक अफलातून गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी आहे शफिक यांच्या माध्यमातून. आयकॉन म्हणून आज खेळतायत. आयकॉन वर्सेस आयकॉन अशी लढाई आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कोण कोणावरती भारी ठरणार या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये हे पाहणं देखील तितकंच महत्वपूर्ण असणार आहे. गोलंदाज सज्ज होतील शफिक. इथे खोलवर टाप्या चेंडू समोर खोदून काढला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील. तिथे चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न आहे, परंतु चेंडू इथे क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत सीमारेषा फोडेल. हे रास्ते हे 4 के चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 7 धावा आहेत. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 निभाना. सत्ता कोणाची येणार या मॅच वरती प्रश्नचिन्ह जरूर आहे. कोण ठरणार दावेदार आमदार चषक 2025 चा, यासाठी ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा मारा करण्यासाठी शफिक सज्ज होता. स्ट्राईकच्या दिशेने रणजित. इथे देखील खोलवर टाप्या चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. एक वेगवान सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाते. षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या क्रमांकाचं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 8 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. शेवटचे 30 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 71 धावा. शनोशनी रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. अनिश्चिततेने परिपूर्ण असणारा खेळ म्हणून देखील क्रिकेटकडे पाहिले जातं. भारतीयांच्या रक्तात नसा नसामध्ये भिनलेला खेळ म्हणून देखील क्रिकेटकडे पाहिलं जातं. आणि असंच क्रिकेटमय वातावरण आज मात्र पुरंदर तालुक्यामध्ये संपन्न होताना पाहायला मिळत आहे. मानाची क्रिकेटची स्पर्धा आहे. गाववाईज पद्धतीने मात्र 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. आज 4 संघांमध्ये मात्र झुंज आपल्याला पाहायला मिळाली. बरेचसे ऑल इंडिया ओपनचे आयकॉन देखील या स्पर्धेमध्ये सहभागी होताना आपण सर्वांनी पाहिले. STC लाईव्हच्या माध्यमातून देखील बराचसा क्रिकेट राजा या स्पर्धेचा आनंद घेतोय. आपलं ही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही आमदार चषक 2025 च्या निमित्ताने करतो. आठ धाबा आहेत. 30 चेंडू 71. समीकरण अजूनही पाहायला मिळत आहे. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, हारा वही जो लढा नाही जाता. शेवटच्या क्षणापर्यंत लढाई मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पुरंदर तालुक्याला देखील फार मोठा वसावारसा आहे. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. इथे आडव्या बॅटने हवाई सफर तर आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतील. हा चेंडू देखील जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. ए राष्ट्र हे 4 के चौकार. धावफलक चौकाराच्या मदतीने 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 12 म्हटलं की 12 जानेवारी ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, त्या राजमाता जिजाऊंची जयंती मोठ्या थाटामाटात संपूर्ण देशभरामध्ये संपन्न होताना पाहायला मिळते. 12 म्हटलं की राष्ट्रीय युवक दिवस, स्वामी विवेकानंदांची जयंती देखील मोठ्या थाटामाटात संपन्न होत असते. 12 धाबा आहेत. इथे आक्रमण रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर धावतात. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न असेल, परंतु इथे देखील चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. खणखणी सनसनी चौकार. बराचसा मित्र परिवार आपण पाहू शकतो, खास करून शिवचैतन्य अकॅडमी पुणेचा टेरेसवरून खास करून स्पर्धेचा आनंद घेतोय. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. खरं तर प्रत्येकाच्या रक्तात भिनलेला खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. या चित्रावरून तुम्ही पाहू शकता. स्क्रीनवरती सर्व काही नजारा पाहायला मिळतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज सज्ज आहेत. इथे देखील भन्नाट वेगाचा चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल.
संघाचा करता धरता, संघाचा तारणहारता, संघाचा कणा गोलंदाजीच्या माध्यमातून आहे वैभव थोरात, कुल कॅप्टन. 16 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 16 या अंकाचा इतिहास देखील फार मोठा आहे. वयाच्या 16 वर्षी 18 पगड जातीचे मावळे माझ्या राजाने एकत्रित केले. इथे देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 18 पगड जातीचे मावळे एकत्रित करत रायरेश्वराच्या मंदिरामध्ये हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण माझ्या राजाने बांधलं, हा इतिहास 16 अंकाचा आहे. तर गॉड ऑफ क्रिकेट, क्रिकेटचे देव सचिन रमेश तेंडुलकर यांनी वयाच्या 16 वर्षी क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल टाकलं. 24 वर्ष त्यानंतर क्रिकेट खेळले, परंतु आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये खूप रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहे. इथे रणजित फराटे आक्रमण करेल, शिवछत्रपतींची तळपती तलवार, हा जातोय षटकार. चेरान षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 22 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. 1 बाद 22 धावा आहेत. वयाच्या 16 वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी आपल्याला दिली आणि वयाच्या 22व्या वर्षी संजीवन समाधी आळंदी या ठिकाणी समाधी घेतलेली आपल्या सर्वांना ठाऊक आहे. खरं तर महाराष्ट्राची माती म्हटलं की शूरवीरांची, नरवीरांची, कर्मवीरांची, आध्यात्मिक माती, संतांची माती म्हणून या मातीकडे पाहिलं जातं आणि पुरंदर तालुक्याला फार मोठा वसा वारसा आहे, हे विसरून चालणार नाहीये. धावफलकावरती 22. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. वैभव स्ट्राईकच्या दिशेने रणजित, नावातच जीत आहे रणजित फराटे. इथे देखील रिवर्स अटेम्प्ट केला आहे. रिव्हर्सफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल. चौकार आहे. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जातोय. 1 बाद 26 धावा धावफलकावरती आहेत. तर 11 चेंडू 26 धाव्यांची खेळी रणजित फराटेची आहेत. अर्थात सर्वच्या सर्व धावा रणजितच्या आहेत. आपलातून खेळ त्याची पाहायला मिळते. काम करो ऐसा की नाम बन जाए और उस नाम को सुनकर सब काम बन जाए. रणजित फराटे ब्रँड झालाय टेनिस क्रिकेटचा. जबरदस्त खेळ त्याची पाहायला मिळते. परंतु दुसऱ्या बाजूने शफिक आहेत, क्षमता आहे, विकेटच्या शोधामध्ये शफिक देखील असतील. ठाऊक असावं, रणजित फराटे जर आक्रमक झाला तर हा सामना त्याच्यासाठी काय अवघड नाहीये. त्यामुळे विकेटच्या शोधामध्ये दुसऱ्या बाजूने शफिक देखील आहे. शफिक शेख, इंदापूर एक्सप्रेस पुन्हा एकदा संघासाठी तिसरं तर वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतात. इथे देखील समोर दिशेने आक्रमण केलं. चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली अथर्व झेल टिपतायत. धक्का क्रमांक 2. इथे क्षितिजला देखील, ऋत्विकला इथे परतवण्यामध्ये यश येताना पाहायला मिळतंय. दुसऱ्याही क्रमांकाचा धक्का काळेवाडी 11 संघाला बसलाय. अनेक दानशूर दातृत्व दाते आहेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याचे हातही घ्यावेत. असे सर्व दानशूर दानी हातांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. रणजित फराटे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि जुन्नर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये ज्या संघामधून नक्कीच रणजित फराटे आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळतील त्या संघाचे ओनर आणि चाकण नगरीचे उद्योजक आदरणीय सागर शेठ डुकरे. सामना जर नॉट आउट विजय करून दिला तर 1001 रुपयाचं पारितोषिक. इथे बॅटची हलकीशी हे बाल बचवले, जीवनदान म्हणावं लागेल. गणेश मैदानाच्या आतमध्ये आहे. गणेश जावळे, जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळालं जातं. हे जीवनदान किती घातक ठरणार येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये जीवनदान द्या, तो व्यक्ती तुमचं ऋण आयुष्यभर विसरणार नाही. परंतु क्रिकेटच्या मैदानावरती जर तुम्ही जीवनदान देत असतील ना तर त्याचं उत्तर एकच, बदला तो घेतला जाणार का, प्रश्न चिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. गोलंदाज शफिक पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. स्ट्राईकच्या दिशेने गणेश जावळे.
इथे देखील आडो बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. वेगवान सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 27 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. शेवटचे 21 चेंडू आणि विजयासाठी 52 धावेंची गरज. इंतजार करने वालों को बस उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं. शेवटच्या क्षणापर्यंत इथे जिद्द चिकाटी आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये खेळावंच लागेल. मॅच महत्वपूर्ण आहे. लढण्याचा इतिहास आमचा, हारणं आमच्या रक्तात नाही. 27 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. अथक परिश्रम आमच्या सर्व मित्र परिवाराने घेतलेत आणि त्यानंतर आमदार चषक ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. एक वेगवान सिंगल. रणनीती असावी, अगदी गनिमी कावे आज मैदानाच्या आतमध्ये केले जाणार यात मात्र शंका नाहीये. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. 28 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. क्रिकेट रसिकांची गर्दी आणि दर्दी क्रिकेट रसिक खास करून मैदानावरती उपस्थित आहेत. तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत आमदार चषक 2025च्या निमित्ताने करतो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होता शफीक. स्ट्राईकच्या दिशेने गणेश म्हटलं की तारणहारता विघ्नहारता ठरणार का. इथे आडवा बॅटने मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. अमोल वाऱ्याच्या वेगात चेंडू पर्यंत पोहोचतायत. सीमारेषेच्या लगत अगदी चेंडू अडवलाय. तोपर्यंत धावांसाठी धाव पाहायला मिळेल. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 30 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. मैदानाच्या आतून जे क्रिकेट रसिक आहेत विनंती आहे आपण मैदानाच्या बाहेरून जा. गोलंदाज सज्ज आहे शफीक. इथे देखील भन्नाट बेगाचा चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ संपतोय. 2 बाद 30 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 49 धावा. 18 चेंडू 49. काहीच सोपं काहीच अवघड समीकरण जरूर पाहायला मिळत आहे. विजय दोन्ही संघांसाठी गरजेचा आहे. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रयत्न करावेच लागतील. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, जिनके हौसलों से उड़ान होती है. सर्व दानी हातांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. अगदी या स्पर्धेच्या निमित्ताने भरघोस अशी पारितोषिक सर्वच मान्यवरांच्या माध्यमातून लाभलेली आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा आणि पलीकडे जर पाहायला गेलं तर शिव चैतन्य अकॅडमी पुणे जो काही मित्र परिवार टेरेसवरून स्पर्धेचा आनंद घेतोय त्यांचं विशेष करून हार्दिक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 4 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज अथर्व नाटू सज्ज होताना पाहायला मिळेल. स्ट्राईकच्या दिशेने रणजित. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. शेवटचे 17 चेंडू आणि विजयासाठी अजूनही बनवायच्या त्या धावा 49. पुरंदर तालुका शिवसेना प्रमुख आदरणीय हरिभाऊजी लोळे साहेबांचं शुभागमन होतंय. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. मिड विकेट चेंडू खेळून काढलाय. अमोल चेंडू पर्यंत पोहोचतायत. तिथे सीमारेषेच्या लगत क्षेत्ररक्षण अतिशय लाजवाब होताना पाहायला मिळतंय. धावांसाठी धाव होताना पाहायला मिळेल आणि इथे धावच्या स्वरूपात गणेशला परतावं लागेल. धक्का क्रमांक 3. जबाबदारी स्वीकारतायत. आयुष्याच्या
पटलावरचा यशस्वी राजा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर सोबत असावा लागतो. तो आत्मविश्वास आता नक्कीच गोलंदाज आणि दुसऱ्या बाजूने फलंदाज रणजितचा वाढला असावा. आत्मविश्वासाने खेळावंच लागेल. मॅच महत्वपूर्ण आहे हे दोन्ही संघांना ठाऊक असावं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. न्यू बॅटर अभिषेक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अथर्व पुन्हा एकदा सज्ज आहेत. इथे देखील आडा बॅटने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. वेगवान सिंगल. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. धावफलक पुढे जाते. 32 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 32 या अंकाचा इतिहास देखील फार मोठा आहे. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. पुरंदरच्या पोटी एक धुरंदर जन्माला आला. त्या राजाचं नाव आहे छत्रपती संभाजीराजे भोसले. अवघं 32 वर्षाचं आयुष्य माझ्या राजाचं होतं, परंतु संपूर्ण आयुष्यामध्ये 120हून अधिक लढाई लढले. एकही लढाई न हारलेला राजा म्हणून ज्या राजाची नोंद इतिहासाने घेतली त्या राजांचं नाव आहे छत्रपती संभाजीराजे भोसले. हा इतिहास या मातीचा आहे. आज इतिहास घडवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने रणजित फराटेला तर दुसऱ्या बाजूने अथर्व नाटोला. 32 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा देखील चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न. धाव घेण्यासाठी प्रयत्न आहे. तिथे फेकी अस्ताव्यस्त आहे. एक धाव. दिवसा ढवळे एका धावेची चोरी होताना पाहायला मिळेल. बाईच्या स्वरूपात सिंगल आली आहे. धावफलक ना तेरी ना मेरी. धावफलकावरती डबल तेरी. 33 धावा आहेत. 33 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 33 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौदा चेंडू आणि 46 धावा विजयासाठी गरजेच्या आहेत. क्षमता आहे रणजित फराटेमध्ये, हे विसरून चालणार नाहीये. गोलंदाज अथर्व पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. समुद्रातील तुफानांपेक्षा मनातील वादळ अधिक भयानक असतात, निर्माण होऊ देऊ नका. आत्मविश्वासाने खेळावं लागेल. जिद्द चिकाटी या खेळाडूकडे सातत्याने आपण सर्वांनी पाहिली आहे. लढाई इथे आता मात्र विजयाची आहे. कोण ठरणार स्पर्धेचा दावेदार यासाठी मात्र ही लढत सुरू असलेली पाहायला मिळेल. कोलोटाप्पा चेंडू पुन्हा एकदा समोरदिशेने खोदून काढलाय. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी पलायन आहे आणि अगदी आपण पाहूया फेकी सुरेख. एका धावेने समाधान. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 34 धावा. शांत प्रकारचा खेळ पाहायला मिळेल. अक्षरशः बांधून ठेवलंय. बेड्या घातल्यात फलंदाजांच्या पायामध्ये. कमालीची गोलंदाजी अथर्व करतायत. 13 चेंडू आणि 45 धावा. आता मात्र विजयाचं समीकरण. इथे देखील भन्नाट वेगाचा चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. षटक संपतील 4 षटकांचा खेळ संपलाय. 3 बाद 34 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. 12 चेंडूमध्ये 45 बनवायचे आहेत. 12 चेंडू 45 धावा. 45 धावा 12 चेंडू. पिंपळगाव की काळेवाडी, काळेवाडी की पिंपळगाव, कोणता संघ बाजी मारेल प्रश्न चिन्ह अजूनही आपल्या सर्वांच्या समोर आहे. शेवटपर्यंत लढावं लागेल. सुरेश भट असे म्हणतात, आयुष्य असो किंवा क्रिकेटचा खेळ असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये खचून न जाता लढायचं असतं. कारण तुम्ही खंबीर असाल तर तुमचा दृढ विश्वास असेल तर तुमची प्रबळ इच्छाशक्ती यशाच्या दिशेने चालायला नक्कीच खऱ्या अर्थाने मदत पाठबळ देत असते. इथे यशाच्या दिशेने जायचं असेल तर नक्कीच खंबीर राहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये खचून चालणार नाहीये. आयुष्य छान आहे, आयुष्य छान आहे पण थोडं लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे.
काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवं ते दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. आडबाटने इथे देखील दिशा देण्याचं काम झाले. धाव घेण्यासाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. अरे सुखासाठी कधी हसावं लागतं, सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पाडावं लागतं. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत करावा लागेल. बिना संघर्ष का कोई मान नहीं होता. जब तक न पडे हातोडी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. 34 वरती धाव फलक स्थिर आहे. अजूनही 11 चेंडू 45. इथे देखील अगदी आपण पाहूया बडी मछली जाल में रणजित फराटेला परतवण्यामध्ये यश. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चौथा बसलाय. विकेट. कॉट बिहाइंड विकेटचे शिकार ठरलेत. अडचणीमध्ये सापडलाय संघ. मोडला जरी संसार तरी मोडणार नाही काना. मोडला जरी संसार तरी मोडणार नाही काना. आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढ बना. शेवटच्या क्षणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. झुंज पाहायला मिळते. चौतीस धाबा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 45 अजूनही बनवायचे आहेत. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे देखील खोलवर टप्प्या चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एस्टेनच्या पाठीमागे जबरदस्त कामकाज पाहायला मिळेल. डॉट चेंडू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. इथे देखील आलमदी कार्पेट फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात. वेगवान सिंगल. एका धावेबरोबर धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 35 धावा आहेत 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शनोशनी रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. इथे रंग उधळले जात आहेत. आक्रमण होणं गरजेचं आहे. अब नाही चलेगा एक्का दुक्का, लगाना पडेगा चौका और छक्का. आक्रमण होणं गरजेचं आहे. इथे देखील शरीर भेदक मारा. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे मारा करण्यासाठी. तानाजी खळदकर आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून इथे चेंडू उंच हवेमध्ये. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्यासाठी प्रयत्न करत होते. एक धाव येते. एका धावेबरोबर धावफलक पुढे जाईल. 36 धावा आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय. 4 बाद 36. तर शेवटचे आता 6 चेंडू आणि 43 धाव्यांची गरज. औपचारिकता जी पाहायला मिळते, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. इथे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. उंच हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपलाय झेल. धक्का क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये बसलेला पाहायला मिळेल. विजयाच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळतोय श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब पिंपळगाव संघ. शेवटचं षटक. अथर्व पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. स्ट्राईकच्या दिशेने योगेश. आडबाट्या दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? प्रयत्न झाला आहे.
आणि इथे धावचीत स्वरूपात फलंदाज होईल बाद. 6व्या क्रमांकाचा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय. जय मल्हार मंडपचे सर्वे सर्व ज्यांच्या माध्यमातून मंडप सौजन्य आहे. शिवाजी खरे साहेबांचं शुभ आगमन आपल्याही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. पुनश्च एकदा अगदी एसट्यांच्या पाठीमागे चूक होताना पाहायला मिळते. हा चेंडू सुसाट भेगात सीमारेषेच्या दिशेने आगेकूच करेल. इथे चौकर येताना पाहायला मिळतोय. पिंपळगाव संघाचे कट्टर समर्थक पंढरी आप्पा झेंडे यांचं देखील शुभागमन झाले. आपले मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. एक्केचाळीस धावा आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. इथे देखील शरीरभेदक मारा येताना पाहायला मिळेल. पंतांचं बोट आकाशाकडे जातंय. धावचीत स्वरूपात फलंदाज होतोय बाद. सातव्याही क्रमांकाचा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय. दोन चेंडू आणि विजयासाठी अजूनही बनवायच्या त्या 38 धावा. औपचारिकता घोरपडीची पकड मात्र पिंपळगाव संघाची या सामन्यावरती पाहायला मिळेल. इथे देखील शरीरभेदक मारा पाहायला मिळतोय आणि एक धाव इथे येताना पाहायला मिळेल. धावफलक 42 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. लेगबायच्या स्वरूपात सिंगल आहे. मंडप सौजन्य आदरणीय विकासजी झेंडे साहेबांचं शुभागमन होते. आपलेही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. शेवटचा एक चेंडू आणि याच बरोबर सामना संपलाय. या सामन्यावरती श्री सिद्धेश्वर क्रिकेट क्लब पिंपळगाव संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. या वर्षीचा आमदार चषक 2025 चा दावेदार ठरलाय.